Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our online viewers who are watching us from different parts of the world, from different platforms. We welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणारा याच्या गौरवात तुम्ही जे सगळेजण ऑनलाईन वेगळ्या मंचातून वेगळ्या ठिकाणातून आम्हाला पाहत आहात, या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. Beloved people, today is our Monday discipleship meeting. प्रियांनो, आज आपली सोमवारची शिष्य सभा आहे And the anointed servants of God are going to teach the word of God to us. आणि देवाचे अभिषिक्त सेवक आज आपल्याला देवाचं आशीर्वादित वचन शिकवणार आहे. And be assured you will be abundantly blessed in every area of your life. आणि खात्री बाळगा की तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागात या वचनाद्वारे नक्की आशीर्वादित व्हाल. Now to hear the blessed word of God, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. आणि आता देवाचा हा आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to all those who have joined us today this evening for our Monday discipleship meeting. आज सायंकाळी या सोमवारच्या शिष्यसभेमध्ये जे सगळे तुम्ही जण आहात, बघत आहात ऑनलाईन, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. May God bless you पहिलं तर देव तुम्हाला आशीर्वादित करो, and open your heart तुमचं हृदय उघडो, to receive the word of God, देवाचं वचन स्वीकारायला देवच तुमचं हृदय उघडो. because this word can put you over in life, कारण हा शब्द, हे वचन तुम्हाला आयुष्यात वर आणू शकतं. especially during these pandemic times. आणि खास करून या महामारीच्या काळामध्ये It is the word of God that will lift you up and bless you and heal you and deliver you. देवाचं वचनच तुम्हाला उत्कर्ष देऊन आशीर्वादित आरोग्यवान करू शकतं. And there is a good news also for you today. आणि आज तुम्हा सगळ्यांसाठी एक सुवार्ता पण आहे. After the service we are going to have breaking of bread. सुवार्ता, शुभवर्तमान, चांगली बातमी अशी आहे की आज सुद्धा संदेश संपल्यानंतर मी प्रभू भोजन देणार आहे. Very important thing because God is going to heal you also. फारच महत्वाची गोष्ट आहे ही प्रभू भोजन म्हणजे, कारण त्यातनं देव तुम्हाला आरोग्य सुद्धा देईल. Many of you have not been partaking of breaking of bread for more than a year. आणि आता तुमच्यातल्या अनेक लोकांनी सुमारे 1 वर्षभर प्रभू भोजन घेतलेलं नाहीये. And this ordinance has been given to the church. आणि हा विधी तर चर्चला नेमून देण्यात आलेला आहे. Great privilege. आणि एक फार मोठं सौभाग्य आहे प्रभू भोजन घेणं म्हणजे. And according to 1 Corinthians 11:30 you shall be blessed and healed. 1 करीन 11 त्यातल्या 30व्या वचनात जे लिहिलंय त्यानुरूप तुम्ही हे प्रभू भोजन घेऊन आशीर्वादित व्हाल. You will have long life. म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य You मिळेल, will have healing आरोग्य मिळेल and you will have strength. आणि शक्ती सुद्धा मिळेल. And these are the three most important things that we need during this time. आणि या सध्याच्या काळामध्ये तर या 3च गोष्टी अतिशय महत्त्वाच्या झाल्या आहेत माणसाला, ज्या गरजेच्या आहेत. So prepare yourself, तर स्वतःची तयारी करा, keep the things ready, गोष्टी तयार ठेवा, and we will have it. आणि मग उपदेश संपला की आपण प्रभू भोजन घेऊ. Though this will not be the norm for all the time, आणि मी सारखं तुम्हा लोकांना हे बजावून सांगत आहे की ही काय आता नेहमीची प्रथा झालेली नाही की प्रभू भोजन ऑनलाईन. once we gather together, again we will have it in the church. एकदा सगळं संपलं, लॉकडाऊन उठलं, चर्चमध्ये आपण गोळा व्हायला लागलो की मग आपण चर्चमध्ये नियमितपणे प्रभू भोजन घेऊ. Now I'm still waiting for all of you to join us this evening. अजून थोडा वेळ देत आहे की आजच्या सायंकाळी वचन ऐकायला तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमावं. Some of you have to search for your Bible, so I'm giving you time. काही लोकांना आपापलं बायबल शोधायला पण वेळ पाहिजे असतो ना, म्हणून थोडा वेळ देतोय. So I believe you are all gathered together before your screens, विश्वास आहे माझा तुम्ही सगळेजण एकत्र बसलेले असाल. and we are going to study from 1 Corinthians 1:27. आणि 1 करिन्थ याचा पहिलाच अध्याय आणि 27व्या वचनातनं आपण शिकणार आहोत. And today's heading of the message is survival of the fittest. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की तंदुरुस्तांचे टिकणे. फक्त तंदुरुस्तांचे टिकणे. म्हणजे तंदुरुस्त जे आहेत, धडधाकट जे आहेत तेच टिकतील. Yes, survival of the fittest. जे तंदुरुस्त आहेत तेच टिकतील. 1 Corinthians 1:27. 1 करिन्थ त्याचा पहिलाच अध्याय आणि 27वं वचन. God has chosen the weak things of the world to confound the things which are mighty. 1 करिन्थ 1:27 मध्ये लिहिलंय, परंतु ज्ञानास लाजवण्यासाठी देवाने जगातील जी मूर्खती निवडलेली आहेत. I mean, how much contrary to what the world says, म्हणजे जग जे काही म्हणतं त्याला किती हे विरुद्ध आहे ना. because you must have heard this term, कारण की तुम्ही हे बोलणं ऐकलं असेल, survival of the fittest. तंदुरुस्तांचं टिकणं.
Actually, this term, आता हे जे म्हणणं आहे it is a scientific and a biological term. शास्त्रीय रीतीनं बोललं गेलेलं म्हणणं आहे हे. It's more of a evolutionist term, म्हणजे सामान्य विज्ञान जे म्हणतात ना त्याला धरून बोललेलं आहे हे. where they say that only the strongest or the best who can adapt to hard existings will be able to survive. जिथे त्यांचं म्हणणं असं असतं की जे तंदुरुस्त आहेत, जे धडधाकट आहेत, तेच या सध्याच्या अशा अवघड काळामध्ये टिकतील, बाकीचे टिकणार नाहीत. Like if you can adapt to hard existing conditions, you आणि will या survive. अवघड अशा परिस्थितींमध्ये कसं टिकाव धरून राहायचं आहे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही टिकून राहाल. And that असं. means if you can survive the storms, then you are the fittest. याचा अर्थ वादांना तोंड देता जर तुम्हाला आलं जमलं तर मग तुम्ही टिकाल, म्हणजे तुम्ही तंदुरुस्त आहात. And this term is more often spoken of the animal creation. आणि हे म्हणणं जे आहे ना की ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जनावरांचं जे जग आहे त्या जगात बोललं जातं की तंदुरुस्त जे आहेत त्यांचा टिकाव लागेल. हे जे म्हणणं आहे ते जनावरांच्या जगात जास्त बोललं जातं That the strongest should make the other stronger one. की जो बलवान आहे त्याने इतरांना बलवान करायचं. And so it is related to the jungle world. म्हणजे जंगलामध्ये जी जनावरं राहतात त्याच्याशी हे म्हणणं संबंधित आहे. But even among humans we see this, परंतु मानव जाती सुद्धा आपण पाहतो and this term today makes sense to many. आणि आज हे जे म्हणणं आहे ते अनेकांसाठी अर्थपूर्ण झालेलं आहे सध्याच्या काळात की जे धडधाकट तंदुरुस्त आहेत ते टिकतील. And that is what everyone is saying. आणि सगळेजण सध्याला असंच म्हणतात, If you are strong, you will survive. जर तू बलवान असशील, तुझी रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर चांगली असेल, तंदुरुस्त असशील, धडधाकट असशील तर टिकशील. If you are weak, you will not survive. अशक्त असशील, दुबळा असशील तर या महामारीत तुझा काही निभाव लागायचा नाही. So as the world is stricken with this pandemic scare, तर सध्याला जसं या संपूर्ण जगाला या महामारीनं एक भीती घातलेली आहे. it seems that this concept is coming true for many people. मग असं वाटायला लागले आहे की हे जे म्हणणं आहे ते अनेक लोकांविषयी खरंही ठरायला लागलंय. And so the world is saying now the weak will die, only the strong will तर survive. आता जग म्हणतंय की जे अशक्त आहेत ते मरणार आहेत, जे बलवान आहेत तेच टिकून राहणार आहेत. But whoever has coined this phrase, पण ज्या कोणी हे म्हणणं तयार केलं they think man as mammals ते माणसाला जनावरासारखं मानतायत, rather than taking them as image bearers of the living God. ते माणसाला जिवंत देवाचं रूप मानत नाहीयेत, तर ते माणसाला जनावरासारखं मानतायत. म्हणून त्यांनी हे म्हणणं मानवाला पण लागू पाडलेलं आहे की जे तंदुरुस्त आहेत तेच आता सध्याला टिकतील. But Bible says किंतु परंतु बायबल असं म्हणतं, God made man in his own image and likeness. काय म्हणतं बायबल की परमेश्वराने माणसाला दिसायला परमेश्वरासारखं आणि त्याच्या रूपात बनवलेलं आहे, त्याच्या आवडीत बनवलेलं आहे. And so when we talk of survival of the fittest, तर जेव्हा ही म्हण आपण वापरतो की जे तंदुरुस्त आहेत ते टिकतील, then we speak of each to himself. त्याला जणू काही ज्याने त्याने आपापलं पाहून घ्यावं असं आपण म्हणतोय. That means now you have to take care of yourself, forget about others. म्हणजे याचा अर्थ असा की आता तू फक्त स्वतःला सांभाळायचं, स्वतःला जपायचं, बाकीच्यांचं विसरायचं. Because the weak will die. का अशक्त एवी तेवी मरणारच आहेत. And so we want to raise up all the strong people in the world. असं काहीतरी. तर आपल्याला सगळी बलवान माणसं, शक्तिमान माणसंच या जगामध्ये उभी करायची आहेत. Then those with power will be focused completely on maintaining power and ruling over the weak. आणि मग जे सामर्थ्यवान आहेत ते आपल्या सामर्थ्यालाच सांभाळून ठेवण्यामागे लागणार, अशासाठी की अशक्तांवरती त्यांना राज्य करता यावं. But then this world will become a jungle raj or jungle rule. पण मग हे जग जंगलातलं राज्य असतं तसं बनेल ना हो? It will be just one big game of the survival of the strong. एक जंगली राज्य बनून जाईल मग हे जग, की जिथे फक्त बलवान आणि शक्तिमानच जिवंत राहून टिकतायत आणि अशक्त कमकुवत मरतायत. And the weaker people of the society will become unimportant. आणि मग समाजातली जी अशक्त माणसं आहेत त्यांना महत्वच राहणार नाही हो. Only the strong will be given importance. म्हणजे फक्त बलवान आणि शक्तिमान माणसांनाच महत्व मिळत राहील आणि अशक्त दुबळ्या माणसांना कोणी जुमानणारच नाही. And the poor will not be cared at all. मग गरिबांचं काय म्हणायचं? गरिबांना तर कोणीच जुमानणार नाही. Then they will say, मग ते म्हणतील let the poor die, गरिबांनी आता मेलेलंच बरं. let असं. the unintelligent die. आणि ज्यांना बुद्धी नाहीये, ज्यांना ज्ञान नाहीये, जे आहेतच बावळट,
त्यांनी मेलेलंच बरं. Let the uneducated die. आणि जे अडाणी आहेत, जे अशिक्षित आहेत, त्यांनी मेलेलंच बरं. We will have a race of intelligent, rich people, strong people. म्हणजे काय होईल? एक बुद्धिमान मानव जातच केवळ जिवंत राहील, बलवान आणि शक्तिमान माणसंच फक्त जिवंत राहतील. And this is the concept that is spreading everywhere. आणि ही कल्पना तुम्हाला माहितीये सध्याला सगळीकडे पसरत आहे. Yes. हीच कल्पना सध्याला सगळीकडे पसरतीये. Like, Hitler, जसं हिटलर, he wanted to wipe out all the Jews हिटलरला संपूर्ण यहुदी समाज ठार मारायचा होता. because he thought that he alone and the German people were of a higher race. कारण हिटलरला असं वाटायचं की हिटलर स्वतः आणि जर्मन मधले जे जर्मनी लोक आहेत, तो जो जर्मन समाज आहे, तेच फक्त महत्वाचे आहेत. So whether the weak live or die doesn't matter. मग अशक्त जगतायत की मरतायत त्यांनी काही फरक पडत नाही. And that's why he killed all the Jews. आणि म्हणून हिटलरनी सगळ्या यहुदी लोकांना ठार मारलं. Yes, that is one of the main reasons. हे एक महत्वाचं कारण की ज्यापायी हिटलरनी यहुदी माणसांना इतक्या मोठ्या प्रमाणात तेव्हा ठार मारलं. Each one tries to beat the other. प्रत्येक जण दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. What a chaos the world would be. म्हणजे काय गोंधळ उडेल हो या जगात. But पण this kind of concept of faith is not found in the Bible. अशा पद्धतीची संकल्पना बायबलमध्ये सापडत नाही. God loves the weak. देवाचं तर अशक्त लोकांवर प्रेम आहे. God loves the poor. देवाचं तर गरिबांवर प्रेम आहे. God loves the unimportant. आणि देवाचं तर जे महत्वाचे नाही आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रेम आहे. Yes. म्हणजे ही जी म्हण आहे ती देवाला धरून, Yes. बायबलला धरून कुठे फिट बसतच नाही. Yes. It never fits in की the जिथे तंदुरुस्त heart of जे God. आहेत त्यांचाच टिकाव लागेल जे म्हटलेलं आहे ते देवाला आणि बायबलला धरून कुठेही उभं राहत नाही. In fact, God says, उलट पक्षी देव तो म्हणतो, God has chosen the weak things of the world. म्हटलंय ना देव बायबलमध्ये की देवाने तर जगातल्या अशक्तांना निवडलंय. Why? का? So that He can make them strong. अशासाठी की त्या अशक्तांना देवाने शक्तिमान करावं. That's why the weak should turn to God. म्हणून तर जे अशक्त आहेत त्यांनी देवाकडे वळलं पाहिजे. Those who feel unimportant should turn to God. आणि म्हणून जे असे लोक आहेत ना ज्यांना असं वाटतं की माझं काही महत्वच राहिलं नाही हो, त्यांनी देवाकडे वळलं पाहिजे. If a weak one has the strong one, that is God with him, he will be strong. आणि अशा अशक्त माणसांकडे जर शक्तिमान देव त्यांच्या पाठीशी असेल तर तो अशक्त माणूस शक्तिमान होईलच. In fact, उलट पक्षी God wants to strengthen everyone. देवाला प्रत्येकाला शक्तिमान करायचे. Even the strong in the weak times, God wants to strengthen म्हणजे them. अगदी शक्तिमान माणसं त्यांच्या अशक्त अशा काळामध्ये जर कमकुवत पडली तर त्यांना सुद्धा देवांना शक्तिमान करायचंय. Anyone who comes to God, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जो कोणी देवाकडे येईल, the rich and the poor, the strong and the weak, जो कोणी देवाकडे येईल, त्यात गरीब काय, धनवान काय, अशक्त काय, शक्तिमान काय, God wants to help everyone. देवाला प्रत्येकाला सहाय्य करायचं. Because even the strong at times will need help. कारण कधी कधी शक्तिमान माणसांना सुद्धा मदतीची गरज पडतेच ना. That is the love of God. हे देवाचं प्रेम आहे. But the world's concept is so पण different. आज जगातली संकल्पना किती वेगळी आहे. Charles Darwin, चार्ल्स डार्विन तुम्ही ऐकून असाल. he was a biologist, he was an evolutionist. आणि ते शास्त्रज्ञ होते ज्यांनी एक नवीन तत्व अस्तित्वात आणलं. He started this theory, आणि त्यांनी हे तत्व आणलेलं आहे. a very deadly theory. आणि फार भयानक तत्व आहे. And so Darwin's book provided to science what even the evil spirits didn't give. तर डार्विनच्या पुस्तकाने असं काहीतरी दिलं जगाला जे दुरात्म्यांनी सुद्धा दिलेलं नाहीये. Yes, most of the atrocities committed in human history, आणि मानवी इतिहासामध्ये जास्तीत जास्त जे काही झालेलं आहे it can be linked to the book of evolution. त्याचा संबंध या एव्होल्युशनच्या पुस्तकाशी केला जाऊ शकतो जे चार्ल्स डार्विनने लिहिलं. Evolution means it came like Big Bang theory. Without God, the whole world came into being. एव्होल्युशन म्हणजे बिग बँग थिअरी म्हणजे काय की असं तत्व जिथे असं म्हटलं जातं की देवाशिवाय जग निर्माण झालेलं आहे. And so when you see slavery, war, abuse of human rights, आणि म्हणून जेव्हा तुम्ही सगळीकडे गुलामगिरी पाहता, युद्ध पाहता, मानवी हक्कांना नाकारलेलं पाहता, you see racism, आणि जेव्हा तुम्ही असा भेदभाव पाहता, when you see the oppressors oppressing the weak and the small, आणि जेव्हा तुम्ही पाहता की जे सत्ताधारी आहेत किंवा सामर्थ्यवान आहेत ते अशक्तांना किती दडपणात टाकतायत, what is it? हे सगळं काय आहे? But various outworkings of a concept called survival of the fittest. हे सगळं ती संकल्पना आहे की ज्यातनं दिसून येतं आणि हे म्हणणं बाहेर पडतं
की फक्त तंदुरुस्त जे आहेत त्यांचाच टिकाव लागणार आहे. Look in the world. तुम्ही जगात आज जरा ढुंकून They will बघा. only cater to the rich, the mighty, the strong, the powerful. आज जगामध्ये कोणाची सेवा केली जाते? जे शक्तिमान आहेत, जे सामर्थ्यवान आहेत, जे धनवान आहेत. The poor are overlooked. आणि गरिबांकडे दुर्लक्षच आहे. कोण बघताय गरिबाला? Do you know people like Adolf Hitler loved Charles Darwin's book? आणि हिटलर सारख्या माणसांचं चार्ल्स डार्विनच्या या पुस्तकावर फार प्रेम होतं, माहितीये? Yes. I'm telling you, World War II may not even have happened without Charles Darwin. आणि मी तर म्हणतो ना, दुसरं महायुद्ध झालंही नसतं या चार्ल्स डार्विन शिवाय. Because I think Hitler himself wrote the reason for the Holocaust of killing of 6 million Jews. कारण की मला असं वाटतं की हिटलरने स्वतः इतिहास लिहिला. संपूर्ण यहुदी समाज जो त्याने ठार मारला अगणित संख्येनं त्याविषयीनं. He got the idea from Charles Darwin. मग या हिटलरला ह्या सगळ्या कल्पना कुठून येत होत्या? हिटलरला ह्या सगळ्या कल्पना चार्ल्स डार्विन कडून आल्या. That if nature itself did not wish the weaker individuals should mate with the stronger ones, की निसर्गच जर अशक्तांना शक्तिमानाशी जोडत नाहीये, then even the superior race should not intermingle with the inferior ones. तर मग जे शक्तिमान आणि प्रतिष्ठित असे जे आहेत त्यांनी पण अशक्तांशी संबंध जोडू नयेत असं काहीतरी. Only the strongest and the best should have the right to live on this earth. आणि फक्त शक्तिमान आणि उत्तम अशा लोकांनाच या पृथ्वीवरती जगण्याचा हक्क मिळावा, बाकीच्यांचा नाश व्हावा, बाकीचे मरावेत. He had written in his book, त्याच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, he who does not wish to fight in this world, ज्याला या जगामध्ये झगडायची लढायची इच्छा नसेल, where permanent struggle is the law of life, जिथे जीवनाचा नियमच असा झालाय की कायम संघर्ष करत राहायचं, then that person has no right to exist. म्हणजे ज्या माणसाला कायम संघर्ष करायचा नाहीये तर त्या माणसाने जगणंही सोडायचं, त्याला जगायचा हक्क नाही, कारण तो संघर्ष करायला तयार नाही. See, and so they remove God out of the equation. म्हणजे काय आहे, ते लोक समीकरणातनं देवाला बाहेरच काढतात हो. But we know God is the God of the poor and the weak. पण आपल्याला माहितीये ना की देव गरिबांचाही देव आहे, अशक्तांचाही देव He आहे, is the God of the broken आणि hearted, देव तुटलेल्या हृदयांचा देव आहे, the simple people, साध्या माणसांचा देव the आहे, needy people. गरजवंतूंचा तो देव So आहे. you don't believe in this phrase that is going out all over in the तर world. ही जी म्हण सध्याला संपूर्ण जगात जी प्रसिद्ध होत चालली आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका की म्हणे आता फक्त शक्तिमान, धनवान, स्ट्रॉंग, बळकट, तंदुरुस्तच टिकणार, बाकीचे मरणार. And there is a kind of fear even among believers. आणि आता बिलियर लोकांमध्ये सगळी घाबरगुंडी उडाली. Oh, I'm weak. नाही, मी पण अशक्त आहे, I've got diabetes. नाही मला पण डायबिटीज आहे, I've got blood मला pressure. मधुमेह, मला रक्तदाबाचा आजार आहे, So I am the first one to get this म्हणजे virus. मला सुद्धा हा व्हायरस आता लगेच लागणार, कारण मला डायबिटीज ऑलरेडी आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे. And so correctly somebody said survival of the fittest म्हणजे only. बरोबरच म्हटलं जात आहे की जे तंदुरुस्त आहेत तेच टिकणार आहेत. Let the world believe in this phrase. जगाला विश्वास ठेवू दे या म्हणीवर, You don't believe. आपण नाही विश्वास ठेवायचा You may याच्यावर. be weak, you may be sickly also. असाल तुम्ही अशक्त, असाल तुम्ही आजारी पडत असाल कदाचित, But you believe in God. पण तरीही तुम्ही देवावर विश्वास ठेवा. The mighty and the strong will collapse, but God will make it to stand. कारण वेळ आली तर महान बलवान खाली पडतील, पण देव तुम्हाला उभं करेल, God will put bread on your table. आणि देव तुमच्या मेजावर भाकर नक्की ठेवेल. Yes. The हालेलुया. widow of Zarephath, सराफत मधली विधवा बाई, others were all dying. बाकीचे सगळे मरत होते ना, And in those days, widows were the least helped. आणि त्या काळामध्ये विधवा बायकांना कोणीही मदत करायचं नाही, दुर्लक्षित जात म्हणजे विधवा. The first people who would die if there was famine were the widows. आणि दुष्काळ पडला तर प्रथम कोणी मरणार तर विधवा बायका. But But- this widow survived. ही जी विधवा बाई होती ती मात्र टिकली, जगली. She had so much of oil, she had so much of flour. एवढंच पीठ आणि तेल तिच्याकडे होतं, ते किती बहुगुणित झालं. Why? का? Because God blessed her. कारण देवाने तिला आशीर्वाद दिला. So in these times, तर याच काळात, I encourage the weak and the simple and the needy. या असल्याच काळामध्ये मी तर सगळ्या अशक्त, गरजवंतू, गरीब, कमकुवत अशा लोकांना प्रोत्साहन देतो. Trust in God. देवावर विश्वास
विश्वास ठेवा रे, Look to Jesus. येशूकडे बघा रे, Love him आणि येशूंवर प्रेम करा, because he loves the small and the great. कारण की येशूंचं सगळ्यांवर प्रेम आहे, लहान काय मोठे काय. He loves the weak and the strong. येशूंचं अशक्त शक्तिमान सगळ्यांवर प्रेम आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. when we use this phrase survival of the fittest among humans, तर जेव्हा मानव जातीमध्ये ही म्हण आपण सध्याला वापरतो की तंदुरुस्त टिकतील, it is arrogance, nothing else. तो उद्धटपणा आहे, देवाविरुद्ध दाखवलेला, दुसरं काही नाहीये. It replaces God as the agent of life and agent of change. आणि जणू काही देवाची जागा ते बदलून टाकत आहेत यामध्ये आणि दुसऱ्याला देव करतायत. Survival of the fittest has allowed man to become God of his own life. तंदुरुस्तच टिकतील ही जी म्हण आहे ती माणसाला स्वतःच्या जीवनाचा स्वतःच देव बनवत आहे. That only the strong one will win. की फक्त जे तंदुरुस्त आहेत, शक्तिमान आहेत, तेच आता जिंकणार आहेत. But I will show you पण मी दाखवीन many तुम्हाला. of our believers मी दाखवीन तुम्हाला आपले अनेक बिलीवर लोक who had so much of sickness in their body. इतके सारे आजार पाजार त्यांच्या शरीरात होते. They had coronavirus also. कोरोना व्हायरस सुद्धा त्यांना झाला. They were admitted in the hospital also. हॉस्पिटल मध्ये सुद्धा ते दाखल झाले. Doctors had given up hope also. डॉक्टरांनी आशाही सोडली त्यांची. But पण they beat this sickness and came out of the त्यांनी hospital. या आजारावर मात केली आणि दवाखान्यातनं बाहेर पडले. असे बिलीवर सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. Praise जर God. तसे आहेत तर असे सुद्धा आहेत. Yes. Why? का? Simply because they trust in God. साधं कारण आहे, त्यांनी देवावर विश्वास ठेवला बस. When we see those around us competing for survival, आणि जेव्हा आपण बघतो आपल्या अवतीभोवतीची माणसं आता टिकायसाठी, निभाव लागण्यासाठी हातपाय मारतायत. in life, in sports, in career, in business, जीवनामध्ये, खेळांमध्ये, करिअरमध्ये, व्यवसायांमध्ये हातपाय मारतायत की नाही मी टिकून राहावं. someone must lose in order that the other one might gain. कोणीतरी हरलं पाहिजे दुसऱ्यानी जिंकायला. That is the concept of the world. अशा पद्धतीची जगाची कल्पना आहे की कोणीतरी हरायलाच लागणार आहे ना. जर दुसऱ्यांनी जिंकायचंय, कोणीतरी जिंकायचंय, तर कोणीतरी हरलं पाहिजे. One person told me, एका व्यक्तीने मला सांगितलं, Pastor, I am above 60. पास्टर मी 60च्या वर आहे Now I think so. I am going to die with this virus only. आणि मला तर असं वाटतं की हा व्हायरस लागूनच मी तर मरणार आहे आता. Because I've got so many ailments. कारण मला एवढे आजार आहेत And if all the strong are dying, what about me, आणि Pastor? चांगली धडधाकट माणसं मरतायत हो या व्हायरसमुळे, तर आता माझा काय टिकावा लागायचा. I said, don't have this negative thought. तर मी त्या व्यक्तीला म्हटलो की अरे असले नकारात्मक विचार काय ठेवतोस. God has chosen the nobodies in the place of somebody. देवाने शून्य अशा लोकांना निवडून घेतलेलं आहे कोणाच्या तरी जागी म्हणून असं उभं करायला. Why are you scared? असं का घाबरताय. Trust in God. देवावर विश्वास ठेवा की You will sail through. आणि नक्की तुम्ही पार जाल. Those who should have lived are dying. आणि ज्यांनी जगायला हवं होतं ते मरतायत, And those who have to die are living. ज्यांनी मरायला हवं होतं ते जगतायत. Jesus said the first shall be last and the last shall be first. येशू म्हटले ना वचनात, प्रथम ते शेवटचे होतील आणि शेवटले ते प्रथम होतील. Look at Saul. तुम्ही शौलाकडे पहा. He was a mighty warrior. शौल महायोद्धा होता And he was head and shoulder taller than all other people. आणि बाकीच्या सगळ्या माणसांपेक्षा तो उंच पुरा होता. But yet he lost on the battle of life. तरीही जीवनाच्या युद्धात हरला ना. He died young. मेला जवानीतच. But look at David, पण दावीद बघा, a small fellow, अगदी बुटका ठेंगणा, half the height of Saul, उंचीच नाही त्याची, शौलाला अर्धाच, not only survived all his battles, आणि सगळ्या युद्धांमध्ये टिकला असं नाही, but he never lost a single battle. सगळ्या युद्धांमध्ये टिकला आणि एकही युद्ध हारला नाही पठ्ठा. He died of old age. आणि दावीद अगदी वयोवृद्ध होऊन मेला. Praise God. देवाला धन्यवाद. All because he chased after God. सगळं एकाच कारणाने की दावीद देवा मागे लागला. So the weak are dying according to this phrase of survival of the fittest. तर अशक्त माणसं आज मरतायत या म्हणीनुरूप की जे तंदुरुस्त आहेत तेच टिकतील. But pastor, we have seen even the strong die. नाही नाही पास्टर, पण आज सध्याला आम्ही बघितलंय बलवान माणसं सुद्धा मरतायत. Yes, those who survive are strong no matter how weak they look on the outside. आणि हो ना, नक्की जे टिकलेले आहेत ते बलवानच आहेत, बाहेरून जरी ते अशक्त दिसत असले तरी. In the worldly terms, जगिक भाषेत only the fittest can survive. जे अगदी तंदुरुस्त आहेत तेच टिकतील. Amen. जगिक भाषेत सध्याला काय म्हटलं जात आहे की जे अगदी तंदुरुस्त आहेत तेच टिकणार आहेत, बाकीचे मरणार आहेत. Sometimes we see the person on the outside कधी कधी एखाद्या माणसाला आपण बाहेरनं बघतो, and we say, oh, this fellow will survive. त्याचं बाहेरचं स्वरूप आपण बघतो आणि आपण म्हणतो नाही इसको तो कुछ नहीं होगा, हा टिकेल. And we see another weak fellow and we say, this fellow will surely आणि die in एखादा a day. एकदम अशक्त माणूस आपण बघतो आणि आपण म्हणतो हा तर कधी मरू शकतो रे, एका दिवसात मरेल, हा Today only he will die. आजच मरेल.
But then you see the difference. That fellow died and this fellow is पण living. फरक सुद्धा आपल्याला लगेच दिसतो की नाही, तो जो एकदम धडधाकड होता तो मेला आणि हा दुबळा लुक्का पुक्का अजूनही जगतोय. Just imagine कल्पना करा, 100 are in a sinking ship 100 माणसं एका बुडणाऱ्या जहाजात आहेत, and only 5 survive. 5च टिकली वाचली. What will you say? तुम्ही काय म्हणाल? You will say these 5 are the fittest. तुम्ही म्हणाल ही 5 जी होती ती तंदुरुस्त होती, फिट होती म्हणून टिकली. No matter how those who perished, how much strong they were. आणि मग ती बाकीची 95 किती जरी बलवान असली तरी काही फरक पडत नाही, कारण ती मेली. Anybody dying is weak. म्हणजे काय म्हटलं आता की जो मरतोय तो अशक्त आहे. I mean, he may be a good wrestler or whatever, असेल तो रेसलर असेल, कुस्ती करणारा असेल, but how do you observe? तुम्ही मात्र कुठल्या नजरेनं पाहता He got sunk in the water means he is weak. की हा पाण्यात बुडला म्हणजे हा अशक्त आहे. Amen. आमेन. अशा नजरेनेच पाहिलं जातं. He may be as strong as Goliath, but he is drowned, so he is weak. गोलायत सारखा जरी तो धडधाकड होता, पहलवान होता, तरी तो बुडून मेला ना, मग तो अशक्तच आहे. And this fellow who survived, he may be lean as a bamboo, but he survived means he is fittest. आणि हा जो टिकून राहिलाय तो असेल अगदी सडपातळ, पण टिकलाय म्हणजे तो स्ट्रॉंग आहे. So the fittest will always be called those who remain. म्हणूनच जे तंदुरुस्त आहेत त्यांनाच फिट म्हटलं जाईल. जे टिकलेले आहेत, जे टिकून आहेत, ज्यांचा निभाव लागून आहे, त्यांना तंदुरुस्त म्हटलं जाईल. And let me tell you, the fittest will be those who will see through this virus. आणि मी सांगतो तुम्हाला, कोणाला तंदुरुस्त म्हटलं जाईल किंवा म्हटलं गेलं पाहिजे, God is जे able, व्हायरस मधून जातील पार, त्यांनाच. God will be able to do it for you. देव करू शकतो हे सगळं तुमच्यासाठी, बरं का? Because some of you may be saying, I am diabetic, I am weak. कारण तुमच्यातले काही लोक आता असं बोलायला लागलेले असतील की बापरे बापरे, मला तर मधुमेहाचा आजार आहे, डायबिटीज आहे, मी तर अशक्त आहे, My business is not flourishing. एक तर धंदाही चालत नाहीये, Shops are धंदेच बंद आहेत, closed. दुकानं बंद आहेत, व्यवसाय बंद आहे, सगळंच बंद आहे. One person said, एक व्यक्ती म्हणाला, I think so I will die without business than with virus. मला तर असं वाटतं व्हायरसनी नाही, पण माझा धंदा बंद आहे म्हणून मी मरणार आहे. You don't worry. काही काळजी करायची नाही. Live by the grace of God. आपण नाही असे मरत, देवाच्या कृपेवर जगायचं. You will get a job by the grace of God. देवाच्या कृपेने याही काळात तुम्हाला नोकरी मिळेल. You will get your salary by the grace of देवाच्या God. कृपेनं असल्याही काळात तुम्हाला तुमचा पगार मिळेल. When will God's favor work? नाही तर मग देवाचा अनुग्रह आणि कृपा कधी काम During करायची? these times. या असल्या काळातच तर देवाची कृपा आणि अनुग्रह काम करणार ना. Paul says, I don't frustrate the grace of God. पॉल म्हणतो मी देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं वागत नाही. When did Jesus give Paul the grace? येशूंनी पॉलला कधी कृपा दिली? When he said, I have got a thorn in the flesh. जेव्हा पॉल म्हणाला मला त्रास होतो, माझ्या देहामध्ये काटा मला टोचतो, तेव्हा. Today God is spreading his grace. आज देव त्याची कृपा पसरत आहे. In all this 1.5 years, there is more grace supplied to the people than God ever supplied या to the गेल्या world. 1.5 वर्षामध्ये तर आपण बघतोय की देवाने इतकी सारी कृपा लोकांवरती ओतलेली आहे जी अगोदर कधी आपण पाहिली नाही. But many have not taken this पण grace. अनेक माणसं देवची कृपा ओततोय, ती कृपा घेतच You नाहीये. need grace in hard times. तुम्हाला अवघड काळामध्येच कृपेची गरज असते. Ask the Lord, तुम्ही देवाला मागा Lord, give me grace. की देवबाप्पा या काळामध्ये निभाव लागायला तुझी कृपा मला दे. This grace which I never asked for, never received before, now I want it. जी तुझी कृपा मी अगोदर तुला कधी मागितली नाही, मला कधी मिळाली नाही, ती आता या काळात मी तुला मागत आहे, मला तुझी कृपा दे. And God will give it to you. आणि देव देईल त्याची कृपा तुम्हाला. You honor him, तुम्ही देवाचा मान करा, you worship him, तुम्ही देवाची आराधना करा, live for him, देवासाठी जगा, seek his face. देवाचं नाव घ्या, प्रार्थना करा. His grace will come. देवाची कृपा तुमच्यावर येईल. His grace comes to the humble. देवाची कृपा नम्र लोकांवर येते. God said, देव बोलला, those who honor me, them I shall also जे honor. माझा मान करतील त्यांचा मीही मान करीन, असं देव म्हणालेला I'm आहे. telling you, we are living in a very precarious times. मी सांगतोय तुम्हाला की आपण अगदी बिकट अशा काळात जगतोय सध्या. Living in a very competitive world. एकदम बिकट काळ आहे, स्पर्धात्मक जग आहे. I mean, the scenario of the world is changed today. संपूर्ण जगाचं, देश सोडा, संपूर्ण जगाचं चित्र आज बदललंय. Today, आज. it's not a competition between two people. दोन लोकांमधली स्पर्धा नाहीये आता. It is no more a competition आता between two स्पर्धा people, फक्त दोन लोकांमध्ये राहिली नाही. but between two athletes, आता दोन जे ऍथलीट आहेत त्यांच्यामध्ये आहे. between two strong people. दोन बलवान माणसांमध्ये आता स्पर्धा आहे. Do you understand? आता दोन माहिर खेळाडूंमध्ये Yes. स्पर्धा आहे. It's not competition between all the people. आता स्पर्धा सगळ्यांमध्ये आहे. असं नाही राहिलेलं, जे स्ट्रॉंग आहेत, जे बलवान आहेत, जे माहिर आहेत, त्यांच्यात आता स्पर्धा आहे.
You're called to compete against another athlete. आणि तुम्हाला एका दुसऱ्या माहिर खेळाडूशी स्पर्धा करायला बोलवलंय. You're called to compete with another wise man. तुम्हाला अजून एका अज्ञानी माणसाशी स्पर्धा करायला बोलवलेलं आहे. It's no more survival of the fittest, it is like the survival among the champions. आता तंदुरुस्तच टिकतील असं नाही, तर चॅम्पियन्स मध्ये टिकाव कोणाचा लागणार आहे हे आहे आता. So की you तू चॅम्पियन आहे, मी चॅम्पियन आहे, हा चॅम्पियन आहे, ही चॅम्पियन आहे. आपल्या सगळ्या या चॅम्पियन्स मध्ये कोण चॅम्पियन टिकून राहणार आहे Yes. अशी स्पर्धा आहे आता सध्याला. So try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा बेटा. घर बसले आम्ही काय You can- सांगायचा प्रयत्न करत आहे. Now you cannot play. आता खेळ खेळून चालणार नाहीये. You cannot play with God or आता church. देवदेव खेळून चालणार नाही, चर्चच खेळून You चालणार have to नाही. seek the Lord's face, eye आता- to eye, face to face, mouth to mouth. एकदम टू द पॉइंट. आता देवाला शोधायचीच वेळ आहे. समोरासमोर, डोळ्यात डोळा, चेहऱ्यासमोर चेहरा देऊन देवाला प्रार्थना, देवाचा धावा. Yes, if the Amen. competition is between two champions, where are we? कारण स्पर्धा जर आता दोन चॅम्पियन्स मध्ये होत आहे, तर आपण कुठे आहोत, कशात जमा आहोत आपण. So where does that leave the common people like you and me? मग तुमच्यासारखी माझ्यासारखी साधी माणसं आता कशात जमा राहिली. If the fight is among the best, what about us? अतिउत्तम आणि चॅम्पियन्स मध्ये जर सध्याला स्पर्धा आहे, तर तुमचा माझा निभाव लागणार आहे का नाही. आपण कशात जमा आहोत. Champions are fighting champions. चॅम्पियन्स चॅम्पियन्सशी लढतायत, Yes. तर मग आपला निभाव आणि आपण कशात जमा. Those who once called themselves rich today are struggling. जे एकेकाळी स्वतःला श्रीमंत म्हणायचे, ते आज आता हातपाय मारतायत. Only the richest are competing with the richest. अगदी अति धनवान जे आहेत, ते अति धनवानांशी आता स्पर्धा करतायत. Rich are out of the race. फक्त धनवान आता स्पर्धेतनं बाहेर गेले. Yes. They are selling mangoes on the roads. रस्त्यावर बसून आता आंबा विकायची पाळी आहे. The educated are selling tea. शिक्षित लोक चहा विकतायत. So the athletes don't have to be the most fit. तर ॲथलीट जो कोणी आहे, माहिर जो कोणी आहे, तो अगदी तंदुरुस्त असायला हवं असं नाहीये. But just more fit than the other athlete. पण इतर सगळ्या माहिर खेळाडूंपेक्षा तो जास्त तंदुरुस्त असला पाहिजे तर टिकेल. असं झालंय. Yes, we are living in crazy times. म्हणजे वेड्या जगात जगतोय आपण. भरला वेड्यांचा बाजार, भरला वेड्यांचा बाजार. It is like a bear chasing us. म्हणजे एखादा अस्वल आपल्या मागे सोडल्यासारखं आहे हे. And I don't have to run faster than the other man or athlete, but I have to run faster than the bear to save आणि myself. मला आता दुसऱ्या माणसापेक्षा जास्त पटकन धावायचं नाहीये. मला अस्वलापेक्षा जास्त पटकन Yes. धावायचं आहे, कारण अस्वल मागे सोडलंय. असा प्रकार झालाय सध्या. And if you have the God of Elijah, म्हणजे एलियाचा देव आपल्या बरोबर असेल, then you will run faster than the chariot of तर मग Ahab. पळू. आपण आहाब राजाच्या रथापेक्षाही जास्त वेगाने पळू. पण एलियाचा देव आपला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. That is why many are tired of running and म्हणून- tired of chasing, म्हणून अनेक लोक थकलेले आहेत आता. पळून 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 दमले बिचारे सगळे. tired of fighting and struggling in this world. युद्ध करून करून झुंजून अनेक माणसं आता या जगामध्ये थकत चालली. I really feel sorry for the people. मला फार वाईट वाटतं खरं म्हटलं तर लोकांचं, जनसमुदायाचं. Every day I'm praying for the church. रोज मी चर्चसाठी प्रार्थना करत आहे. Every day I'm praying for you all. रोज तुम्हा सगळ्यांसाठी मी प्रार्थना करत I आहे. want you not to give up. माझी इच्छा आहे तुम्ही हार मानू नका. Because if the best are going to win and the second best are losers, where do I fit? कारण अतिउत्तमच जर जिंकणार आहेत आणि उत्तम हरणार आहेत, तर मी कशामध्ये जमा आहे. कारण मी उत्तम पण नाही आणि अतिउत्तम तर नाहीच आहे. If only the first are going to get the prize and second are going to be called losers, where do you fit in? पहिल्या नंबर वाल्यांना जर प्राइज किंवा बक्षीस मिळणार आहे आणि दुसरा नंबर ज्यांचा येतोय त्यांना गणलं जाणार नाहीये, तर आपण कशात फिट बसतो बेटा. आपण कुठेच नाहीये. Thank God that the bread is on your table. Thank देवाचे God. आभार माना की या काळात पण आपल्या मेजावर भाकर आहे. Thank God that you are wearing clothes. देवाचे आभार माना की असल्या काळात पण आपल्या शरीरावर वस्त्र आहे. Thank God. देवाचे आभार माना. His grace is mighty on your त्याची life. कृपा तुमच्या जीवनावर महान आहे. Let us not be arrogant. उद्धट बनू नका. Let not pride take over us. गर्व आपल्यात येऊ नये. Let it bring us to our knees तर आपण आपले गुडघे टेकले पाहिजेत and be humble and faithful to आणि God. नम्र झालं पाहिजे आणि देवाशी विश्वासू राहिलं पाहिजे. Because at such times God will come to our तर rescue. अशाच वेळेला देव आपल्याला वाचवायला येणार. Nobody will be able to rescue बाकी you. कोणी तुम्हाला वाचवायला समर्थ नाही आता.
That's why Jesus came. म्हणूनच ते येशू आले, He brought grace to our lives. म्हणूनच ते येशूंनी आपल्या जीवनावरती कृपा आणली. And when it is the grace of Jesus, आणि येशूंची कृपा म्हटलं ना, then even the worst can become best. की मग वाईटातले वाईट सुद्धा उत्तम बनतात, कारण तिथे येशूंची कृपा काम करते. Even the last can become first because of the grace of Jesus. मग शेवटचे सुद्धा पहिले येतात, कारण तिथे येशूंची कृपा असते. मग काही होऊ शकतं, चमत्कारही Yes. होतो, कारण येशू जिथे आहेत तिथे चमत्कार होऊ शकतात. He who is at the lowest can be placed on the जो topmost. अगदी खालच्या नंबरवर आहे तो अगदी वरच्या पोस्ट पर्यंत जाऊ शकतो, जिथे येशू आहेत. कुठल्याही काळात, महामारीच्या काळात सुद्धा. It's not the game of the strongest, it is the game of the wisdom of the wise that God gives them. आता बलवानांचा खेळ राहिलेला नाही, तर जे देव ज्या लोकांना देवाचं ज्ञान देतो त्यांच्यात आता खेळ The आहे. whole equation will change when God comes in the picture. संपूर्ण समीकरण बदलून जाईल बेटा जेव्हा देव चित्रात येईल. Always listen to the word of God that is coming from here. नेहमी देवाचं वचन ऐका जे इथून येतं. Saturday, Sunday and Monday. शनिवार रविवार सोमवार. This will help you. कंटाळा करू नका, आळशी बनू नका. हे तिन्ही दिवसाचे संदेश ऐका, त्यातनंच तुम्हाला मदत मिळणार आहे. Because in the world, if you want to be the world's best, you need to be a great performer. कारण जगामध्ये जर तुम्हाला जगातला सगळ्यात बेस्ट बनायचं असेल, उत्तम बनायचं असेल, तर आपलं सादरीकरण पण तसं उत्तम हवं पाहिजे असतं. But I am not. पण नाही, माझं सादरीकरण नाहीच आहे तसं. I can only trust God's grace. मला काही येत नाही, मी फक्त देवाच्या कृपेवर विश्वास ठेवू शकतो. 1.5 years the church is closed. 1.5 वर्ष चर्च बंद आहे, And yet we are able to pay the salary of all the staff. तरी सगळ्या स्टाफचा पगार देण्यास आपण समर्थ आहोत. All by God's grace. सगळं देवाच्या कृपेनं होतंय बेटा. There is no gathering for 1.5 years. कुठे गोळा झालीत माणसं? 1.5 वर्ष झाली जवळजवळ चर्चमध्ये माणसं गोळा होत नाहीत. God is not only taking care of me, God is taking care of my staff. देव फक्त मला सांभाळतो असं नाही, मला सांभाळतो, माझ्या स्टाफलाही सांभाळतोय. That is the grace of God. झाली ना, यालाच म्हणतात देवाची कृपा. आणि काय सांगायचं? I can show you many who are top class people. अनेक लोक मी तुम्हाला असे दाखवू शकेन की जे टॉप क्लास लोक आहेत. They have everything. सगळं आहे त्यांच्याकडे. But then at times, पण कधी कधी because of people or other things, they may lose in life. लोकांपायी इतर गोष्टींमुळे ते जीवनात पराजयी होतात. Because your survival simply doesn't depend on your fitness, कारण आता तुमचं टिकणं केवळ तुमच्या तंदुरुस्तीवर नाही, but on many other factors, पण इतर अनेक घटकांवर आता आपलं टिकणं आहे किंवा सगळ्यांचं टिकणं आहे. such as environment and climate and luck and your time. म्हणजे परिसर म्हणा, हवामान म्हणा, लक म्हणा, वेळ म्हणा, काळ म्हणा, हे नाहीये, ते नाहीये, धंदा बंद आहे, नोकरी नाहीये, वगैरे वगैरे. आणि त्यात तब्येत, And your, yes, wellness of your body. मग तब्येत पण त्यामध्ये जपायची आहे. म्हणजे हे टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, आणि तब्येत पण जगायची. आपल्याला Yes. करोना होता कामा नये. Like in the wild, जसं जंगलात don't lions who are the king of the jungle die before जंगलाचा- their time also? जंगलाचा राजा सिंह ना, तो सुद्धा कधी कधी वेळे अगोदर मरतो. Yes, they may become weak or sick. अशक्त पडू शकतात ते सुद्धा, आजारी पडू शकतात ते सुद्धा. When the lion who is called the king of the jungle becomes weak, even the fox pulls its tail. जंगलाचा राजा म्हटलेला सिंह जर अशक्त पडला तर एखादा कोल्हा पण येऊन त्या सिंहाची शेपूट खेचू शकतो. Suddenly a lightning can fall on a strong person. अचानक एखादी वीज कडाडू शकते बलवान माणसावर. That's why man is called the social animal by the world. आणि म्हणून तर माणसाला आज जग काय म्हणतं? सोशल ॲनिमल, की एकमेकांमध्ये वावरणारं जनावर. But we are not animals. पण आपण जनावर नाहीये. We are made in the image and likeness of God. आपण देवाच्या आवडीत आणि दिसायला देवासारखे निर्माण झालो हे विसरू नका. There are times because of greed and selfishness and cruelty कधी कधी ना क्रूरपणामुळे, लोभीपणामुळे, स्वार्थामुळे or myriad of other things that may defeat us. किंवा अगणित इतर गोष्टींमुळे आपण पराजयी होऊ शकतो. Though you may have the talent and the latest knowledge, आणि जरी तुमच्याकडे कला असल्या, प्रतिभा असल्या, अगदी तुम्ही सगळं ज्ञान तुमच्यामध्ये सध्याला असलं, तुम्ही अपडेटेड आहात सगळ्या ज्ञानाने, or the ability or the skill, या सगळी कुवत आहे तुमच्या, क्षमता आहे, प्रतिभा आहे, कला आहे, गुण आहे, these may prove unworthy. या गोष्टी सगळ्या कुठल्याही लायकीत जमा होणार नाहीत कदाचित. One touch of something, your intelligence is gone. काहीतरी एक स्पर्श झाला, धक्का बसला तर तुमची बुद्धी पण जाईल. काही होऊ शकतं. One paralytic stroke and your right hand which works hard is gone. पॅरालिसिसचा अटॅक झाला अचानक, अकस्मात, उजवा हात काम करत नाही, असंही होऊ शकतं. Today we are facing perilous times. महासंकटाचं काळ, म्हणजे संकटाने भरलेल्या काळाला आपण सध्याला तोंड देतो, ह्याला आपण नाकारू शकत नाही. What about job layoffs? मग नोकऱ्या नाही, बेरोजगारी वाढली आहे. See the rickshaw drivers, they रिक्षा ड्रायव्हर्सना काम नाही, कारण बाहेर they are कोणी पडत नाही. struggling.
काय संघर्ष Because चाललाय? every day they have to earn. रोज त्यांची कमाई, हातावरचं पोट आहे ते बंद झालेलं आहे. व्हॉट वर्स कॅन हॅपन, यू टेल मी. अजून काय वाईट होऊ शकतं? I mean, they are asked to sit at home, but if they don't go out, where will that money, daily money come? घरी बसायला सांगितलेलं आहे त्यांनाही आणि सगळ्यांनाच, पण ते बाहेर पडले नाहीत, त्यांनी काम केलं नाही, तर त्यांना रोजची कमाई करता येत नाही. मग ते काय खाणार, कसे जगणार? One rickshaw fellow was pleading एक रिक्षा ड्रायव्हर विनंती करत होता रडून रडून to the cops, what can I do? If I don't step out of the house, I won't earn. पोलिसांना की नाही मला बाहेर पडू दे. नाही पडलो बाहेर तर मी काय कमवीन, My काय children खाईन? are empty stomach. माझ्या मुलांचं पोट रिकाम आहे. You beat me if you want. मारा तुम्ही, मला पाहिजे तर झोडपून काढा. But let me take at least a few passengers पण that some money will come home. I दोन तीन mean, प्रवासी तरी मला रिक्षातनं सोडू दे इथे तिथे, म्हणजे थोडा तरी पैसा मला मिळेल. no, they said नाही. we have to whip you. पोलीस म्हटले नाही, नियम आहे, कायदा आहे, आणि त्याला पार मारून मारून. But I mean, nobody can help. Everybody is struggling. पण कोणी काही करूही शकत नाही. संघर्ष सगळ्यांचेच चालले आहेत. ते त्यांचं काम करतायत, हा ह्याचं रडतोय. And besides the layoff, we have our own personal problems that we have to deal with. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यांना आपल्या वैयक्तिक काही ना काही समस्या आहेत ज्याला आपण तोंड देतोय आणि हाताळतोय. Work-related problems, marital problems, कामाशी निगडीत म्हणा, लग्नासंबंधीनं म्हणा, family problems, financial problems, health पारिवारिक problems. समस्या म्हणा, आर्थिक समस्या म्हणा, आरोग्याच्या समस्या म्हणा. Then we are faced with terrorism, war, and this now virus scare. मग आता आतंकवाद म्हणा, मग युद्ध म्हणा, आणि आता हा व्हायरस. Man is tested to the hilt. म्हणजे मनुष्य आज इतका पराकाष्ठेची त्याची परीक्षा चाललेली माणसाची. He's having a difficult time coping, and it's not surprising many are depressed. फार अडचणीचा काळ माणसासाठी आलाय आणि अनेक जण नैराश्यात गेलेले आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटत नाही, कारण काळच असा चाललाय. One sister told me, Pastor, एक बहीण मला म्हणाली, पास्टर, gone are the days when we slept peacefully. आम्ही शांतीनं झोपायचे गेले दिवसच गेले हो. She says, now I lie awake, tossing and turning. ती म्हणते आता तर मी जागीच राहते, मला झोपच येत नाही. Because what if I lose my job? कारण सारखं ते सतवत राहतं, माझी नोकरी गेली तर What will happen? काय होईल? She said, my husband already had taken loan from the bank to run a house. ती म्हणते की बँकेतनं, माझ्या नवऱ्याने बँकेतनं ऑलरेडी लोन काढलंय घर चालवायला. Another person said, I suddenly wake up at nights by Azun- nightmares. अजून एक माणूस म्हणतो, मध्यरात्री अचानक मी असा घाबरून हदरून जागा होतो, I cannot sleep, काहीतरी वाईट स्वप्न पडतात, मला झोप नाही येत. cannot enjoy sleep. नाही, मजाच येत नाही आता. झोपेची जी मजा होती ती गेली. I just sleep for 3 to 4 hours. 3-4 तास जेमतेम झोप येते, झोपच येत नाही म्हणे. And people who used to sleep soundly are sleeping into insomnia. आणि जे They are शांतपणे slipping एकेकाळी into insomnia. शांतपणे एकेकाळी झोपणारी माणसं आज अशी झाली की त्यांची झोप उडाली. That's why there is more of sales of sleep aids today. आणि म्हणून झोप यायच्या ज्या गोळ्या किंवा औषधं, त्यांची विक्री आज वाढत्या प्रमाणात होत आहे. One doctor said people are having troubles falling asleep. एक डॉक्टर म्हणाले की लोकांना अलीकडे रात्रीची झोप येत नाहीये, त्रास होतोय. They're having trouble staying asleep. लोकांना झोपणं त्रासमय झालंय. See? So if the survival of the fittest only is around, what will happen to us? मग अशा पद्धतीनं जर ही जगिक म्हण आहे की तंदुरुस्तच आता टिकणार आहेत, तर मग तुमचं आणि माझं काय म्हणायचं बेटा, आपण कशात जमावत? That's why म्हणून cling on to Jesus. येशूंना धरून राहा, Don't give up. हार मानू नका. Nothing will happen. नाही होत काय आपल्याला. No plague shall come near your dwelling. वचन आहे, आपल्या घराजवळ एकही पीडा म्हणजे महामारी येणार नाही. We have somebody greater and stronger. तर आपल्यामध्ये असा कोणीतरी आहे जो अतिबलवान आहे. Paul says पॉल म्हणाला in 2 Corinthians 10:3 and 4. 2 करिंथ 10:3 आणि 4, For though we live in a world, we did not wage war as the world does. The weapons we fight with are not the weapons of the world. On the contrary, they have divine powers to demolish strongholds. 2 करिंथ 10:3 आणि 4. आम्ही तर देहात चालत असताही देहाला अनुसरून लढाई करीत नाही, कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत, तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. See that. We have divine power available to us to be able to survive and succeed in this
mixed up and messed up world. आपल्याकडे दैवी सामर्थ्य दिलेलं आहे बेटा. या असल्या सगळ्या अवघड समस्येनं भरलेल्या जगाला तोंड द्यायला आपल्याला देवाने खरं म्हटलं तर दैवी सामर्थ्य दिलेलं आहे. So survival is not of the fittest only तर फक्त तंदुरुस्तच टिकतील असं काही नाहीये, or the smartest only किंवा जे हुशार आहेत, स्मार्ट आहेत, शहाणे आहेत तेच आता टिकणार आहेत असं नाहीये, or the person with the most money. किंवा ज्या माणसाकडे खूप सारा पैसा आहे तोच आता टिकेल असं नाहीये. People are ready to give money to get one oxygen cylinder. माणसं आज अतोनात पैसा द्यायला तयार आहेत एक सिलेंडर विकत घ्यायला It's a matter of the faithful. ऑक्सिजनचं. विश्वासू लोकांचा प्रश्न आहे बेटा. विश्वासू लोकांचा हा सगळा खेळ आहे. The more we walk by faith, जेवढा आपण विश्वासाने चालू the more we'll be able to survive in this world. तेवढं आपल्याला या जगामध्ये टिकून राहता येईल. विश्वासूपणे चालायचं. But do you know, पण माहितीये this concept of survival of the fittest, तंदुरुस्तच टिकतील ही जी म्हण किंवा कल्पना आहे. survival means just keeping your head out of the water. टिकणं म्हणजे काय माहितीये? टिकणं म्हणजे जेमतेम पाण्यावर डोकं काढणं. जेमतेम. But पण when you have Jesus, येशू जेव्हा आपल्या बरोबर असतात it's not the survival of the fittest, it will be more than survival of the fittest. जेमतेम तंदुरुस्तांचं टिकणं नसणार आहे तर त्याहून जास्त असणार आहे. You will overcome, म्हणजे काय की तुम्ही मात करणार आहात, you will defeat तुम्ही विजयी होणार आहात. all this sickness, all this mess in Jesus' name. या सगळ्या आजारांना तुम्ही पराजयी करणार आहात. या सगळ्या गोंधळावर तुम्ही जय घेऊन वर येणार आहात. That's what Revelation 12:11 says. प्रगटीकरण 12:11 मध्ये लिहिलंय They असं. overcame him by the blood of the Lamb and the word of his testimony. प्रगटीकरण 12:11 त्याला तो त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकलेले आहे. Overcame whom? कुणावर विजय मिळवलाय? The devil, the evil, the virus, the trouble. सैतानावर, वाईटावर, व्हायरसवर, त्रासांवर. Say, आणि काय? don't worry, 1.5 years is already over टेन्शन घेऊ नका. बघा होता होता 1.5 वर्ष गेलं, and you are still living. आपण अजून आहोत ना जिवंत. See, the है ना? time of his visitation has come. त्याच्या भेटीची वेळ जवळ आली बेटा. You know, you remember last year I said, तुम्हाला आठवतं मी गेल्या वर्षी म्हटलो होतो as it came, it shall go. हा व्हायरस जसा आलाय तसा जाईल. God will take care of it. देव सांभाळेल. You commit yourself to the Lord. तुम्ही प्रभूला समर्पित जीवन जगा. Don't fear anything. नका घाबरू कशाला. God is pouring out his grace upon your देव life. त्याची कृपा तुमच्या जीवनावर ओतत आहे. And so go in the strength of the Lord. तर देवाच्या ताकदीने बाहेर पडा. Just say, I can do all things through Christ that strengthens असं me. म्हणा की नाही, ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे मी सगळं करण्यास समर्थ आहे. Your faith will be tested. तुमच्या विश्वासाची पारख आणि कसोटी तो होणार. And for the past 1.5 years, your faith was tested. आणि 1.5 वर्ष गेलं, 1.5 वर्ष आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची कसोटी, पारख आणि परीक्षा होत आहे. And we are winning. आणि आपण जिंकतोय. We are still standing. आपण अजूनही उभे आहोत. Jesus said, I pray for you, Peter, that your faith will stand strong. येशू म्हणाले ना पेत्राला, पेत्रा मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे की तुझा विश्वास खंबीर उभा राहावा. You may not be the fittest, आणि तुम्ही कदाचित अगदी तंदुरुस्त आणि फिट नसाल, but पण you are fit in the Lord. प्रभू Enough. मध्ये तुम्ही फिट आहात ना, बास आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't listen to any Tom, Dick and Harry. अन्या बन्या सुन्या हे असं म्हणतात तो, ते तसं म्हणतात तो. कोणाचं काही ऐकायचं नाही, कोणाला काही पण म्हणू दे. Yes, it's like an amateur who has never partaken in a race is guiding the athlete how to run. हे असं झालेलं आहे ना सध्याला की अगदी नासमंजस माणूस आहे, त्याला शर्यत म्हणजे काय माहिती नाही. तो अगदी एका माहीर अशा धावपटूला शिकवतोय धावायचं कसं. Some have never run a step in their lives and now they are guiding you how to run. काही माणसांनी एक पाऊल म्हणून उचललेलं नाही धावायला आणि आता ते तुम्हाला शिकवतायत काय की धावायचं कसं. Don't listen to anybody. कोणाचं ऐकायचं नाही असं. Listen to what the Bible says. वचन काय म्हणतं ते ऐका. Listen to what Jesus said. येशू काय म्हणाले ते ऐका. Trust on him. येशूंवर विश्वास ठेवा. Let not these people control your life. Yeah. Let Jesus control your life. कुणालाही असल्या तसल्यांना तुमच्या जीवनावरचं नियंत्रण देऊ नका. नियंत्रण येशूंच्या हातात द्या की तू मला चालव. Praise God. आमेन. Parents also. माता पितांनी सुद्धा Tell your children to cooperate. Tell them to obey. आपापल्या मुलाबाळांना सांगा की बाबा सहकार्य करा, आज्ञापालनात राहा. And I know, don't be too harsh also with your children because they have lost their freedom in the आणि past 1.5 years. सध्याला आपापल्या मुलाबाळांशी फार कडकपणे वागू नका, कारण की आता गेलं 1.5 वर्षभर त्यांनाही कुठे जाता येत नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही, घरात कोंडून ठेवल्यासारखं झालंय. Be little easy on your children सध्याला थोडीशी सूट द्या आपापल्या मुलांना, because they cannot go out, they cannot play, they cannot do this, they cannot do कारण that. मुलांचंही जग सगळं बंद झालंय ना. बाहेर जाता येत नाही, खेळता येत नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही. Like there was a humorous cutout where the mother said,
about the school, and the child said, "What school? I don't know." जसं एक विनोदी रील मी पाहिली जिथे ती आई म्हणते अरे शाळा शाळा, तर ते लेकरू म्हणतं शाळा शाळा म्हणजे काय, म्हणजे विसरले शाळेला. I read of a cat that survived the World Trade Center disaster. मी एका मांजरीविषयी वाचलं की ही मांजर, ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं होतं ना, त्या अपघातात ते मांजर वाचलं. This small kitty survived without food in the midst of the debris. एवढंच ते मांजर, पण त्या एवढ्या भल्या मोठ्या त्या इमारतीच्या अपघातामध्ये सुद्धा ते वाचलं. Emergency workers rescued this small kitten म्हणजे तात्कालिक काम करणारे जे येतात त्या सगळ्या सेवकांनी, कामगारांनी या मांजराला, त्या मांजरीच्या पिल्लाला वाचवलं. It was in the debris covered roof of a damaged building, म्हणजे बिल्डिंग पडलेली होती, त्या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली होतं ते. and though he suffered some eye injuries and burns and smoke, आणि जरी त्या मांजरीच्या पिल्लाला थोडंसं लागलेलं डोळ्याला आणि थोडंसं भाजलेलं, they were shocked. How could he survive without food? कामगारांना धक्का बसला की पिल्लू कसं रे जगलं, टिकून राहिलं, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. But there was this pipeline going, of which that pipe was cut and the water was seeping there. पण म्हणे एक next to him. पाईपलाईन त्याच्यामध्ये फुटलेली आणि ते पाणी वाहत होतं, तर ते पाणी वाहताना थोडंसं ते वाहत राहिलेलं पाणी या मांजराच्या पिल्लाला मिळत So होतं. 18 days he lived on that water. 18 दिवस ते पिल्लू त्या पाण्यावर जगलं. I mean, like, the world says, the cats have 9 lives म्हणजे जग म्हणतं की मांजरांना 9 जीवन असतात and we humans have just 1 life. आणि आपल्याकडे मानवाला फक्त एक जीवन आहे. But if you have Jesus with you, you will have 20 lives. पण जर Why you येशू worry? आपल्या बरोबर असतील तर आपल्याला 20 जीवन सुद्धा मिळू शकतात. तुम्ही काळजी करू नका. Praise God. देवाला Jesus धन्यवाद. said, "Come to me, all you labor and heavy laden, and I will give you rest." येशू म्हणाले ना की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला Take धन्यवाद. care of your health, स्वतःची तब्येत सांभाळा. eat properly, जो काय आहार घ्याल, जेवाल ते व्यवस्थित घ्या. drink properly, पाणी पित राहा don't overeat, आणि खूप असं गच्च पोट होईल असंही जेवू नका. eat the right food. योग्य आहार घ्या. Amen. Amen. You should be fit. म्हणजे तुम्ही फिट राहाल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I'm not saying only the fit will survive now, आणि आता असं म्हणताना मी असं म्हणत नाहीये फक्त तंदुरुस्तांचाच टिकाव लागणार आहे. but पण it is good to be fit. काळजी घेतलेली नेहमी चांगलीच असते बेटा. Amen. Amen. I mean, do little exercise every day. थोडी कसरत रोज करा, थोडा व्यायाम करा, थोडं चाला, Take care of your body, take care of your mind. शरीर सांभाळा, डोकी जपा. Amen. Amen. Don't get too angry. चिडू नका फारसे. सध्याला पारा सगळ्यांचा एकदम वर असतोय. So नको. don't lose your temper. नको, शांत राहा. Whatever food God gives you, take it and bless the Lord for that food. सध्याला जे काय अन्न खायला मिळेल ते जेवून घ्या, देवाला धन्यवाद द्या, खाऊन घ्या. Have every day walk somewhere, at least if the permission is there. आणि रोज थोडंसं चाला. तुम्ही जिथे कुठे राहता तिथे थोडी जर परवानगी असेल बाहेर चालायची तर चाला. Your immunity will be strong. रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल. And then above all, आणि सगळ्याहून जास्त we have the grace of God. आपल्यावर देवाची कृपा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Amen. Now we will have breaking of bread. आता आपण प्रभुभोजन घेणार आहोत And then I will pray for you all. आणि मग मी तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करीन. I hope you are all gathered together. You have got your bread and the cup. माझी आशा आहे Ready. की तुम्ही सगळे एकत्र जमलेले असाल आणि जे काही भाकर आणि पेय तयार असेल तुमचं. And it's a great opportunity. It is like taking the vaccine also. फार मोठी संधी आहे ही. वॅक्सिन घेतल्यासारखाच प्रकार आहे हा. Yes. फक्त हा आध्यात्मिक वॅक्सिन आहे. Yes, it's a spiritual vaccine. ही आध्यात्मिक लस आहे. If you have taken the physical vaccine, take the spiritual vaccine also. भौतिक जगातली लस तुम्ही जर घेतलेली असेल तर आता ही आध्यात्मिक लस सुद्धा घ्या. So once in a month, at least 2 days, I will give you this spiritual vaccine. तर महिन्यातनं एकदा मी तुम्हाला 2 वेळेला हे असं आध्यात्मिक लस म्हणजे प्रभुभोजन देत राहील, आपण सगळे एकत्र परत जमा होईपर्यंत. And so 1 week in advance, I will let you know. आणि 1 आठवडाभर आधी मी तुम्हाला ऑनलाईन सूचना देत राहील. So then every time you have to watch us, then you will come to know when we will have. मग आता सूचना कधी होणार आहे ते सांगणार नाही, ते त्यासाठी बघायचं. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Corinthians 11th chapter 1 कोरिंथ 11वा अध्याय काढा, and verses 23 onwards. 23व्या वचनाच्या पुढे वाचा. Before we start, सुरुवात करण्या अगोदर only the head of the house see that you
take the initiative. जे घर प्रमुख आहेत ना, जे कोणी घरामध्ये पुढारी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी पुढाकार घ्या. Whether the father or the mother, आई म्हणा, वडील म्हणा, and whoever is spiritual, आणि जे कोणी आत्मिक आहेत त्यांनी, only those people who know the Lord म्हणजे ज्यांना प्रभू येशू ठाऊक आहेत ते, and keep a very solemn feeling around. आणि एक भक्तिमान वातावरण अवतीभोवती ठेवा. Let not the children jump around here and there and म्हणजे make a मुलं mess. इकडे उड्या मारताय, मुलं तिकडे उड्या मारताय, असल्या सगळ्या कल्लोळ गोंधळात घेऊ नका. Because Paul says कारण पॉल म्हणतो you should take it in a worthy manner. योग्य रीतीनं घेतलं पाहिजे आपण हे. Because people don't take it in a worthy manner, people are sick and weak and dying. आणि लोक योग्य रीतीनं हे घेत नाहीत, म्हणून अनेक लोक आजारी आहेत आणि मरत सुद्धा आहेत. So when we will partake of it, तर जेव्हा आपण प्रभू भोजन सेवन करू, it is like taking spiritual vaccine. आपण आत्मिक लस स्वतःला टोचवून घेत आहोत, असा हा प्रकार आहे. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, took bread. And when he had given thanks, he broke it and said, Take, eat. This is my body, which is broken for you. Do this in remembrance of me. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपवासस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you, Father. Thank you, धन्यवाद. Lord. प्रभू Thank you तुझे for आभार. this bread, Lord. या भाकरीसाठी तुला धन्यवाद दे This बाप्पा. symbolizes your broken body on the cross. ही भाकर म्हणजे वधस्तंभावर तुझं जे शरीर मोडलं त्याचं दर्शक. We know by your stripes we are healed. आम्हाला ठाऊक आहे तुला जे फटके बसले त्यातून आम्हाला आरोग्य मिळालंय. And as all those who are watching us online will partake of this bread, आणि जे सगळे आम्हाला ऑनलाईन पाहतायत आणि आमच्या बरोबर या भाकरीतून सेवन करणार आहेत, you touch their bodies, त्यांच्या शरीरांना तू स्पर्श कर, heal their bodies, त्यांना तू आरोग्य दे, put your strength in their bodies, तुझी शक्ती त्यांच्या शरीरात give घाल them long life. आणि त्यांना दीर्घायुष्य दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो, आमेन. So kindly break it. If it's bread or chapati or whatever, just break it and circulate it among your members. तर जे काही तुम्ही घेतलं असेल, ब्रेड म्हणा, पोळी, चपाती, जे काही असेल ते असं तोडा आणि आपले जे कोणी लोक आहेत त्यांना द्या. Yes. And let them all hold it in their hand, and as a family we will eat it together. सगळ्यांनी असं हातामध्ये ते तयार धरून ठेवा आणि आपण सगळे एकत्र त्याचं सेवन करू. Shall we eat now? आता करूयात सेवन. Lord, प्रभू, I thank you मी तुझे आभार मानतो. for your broken body for us on the cross. तुझं जे मोडकं शरीर वधस्तंभावर तू आमच्यासाठी दिलंस त्याबद्दल धन्यवाद. Thank you for the stripes you received on your back for our sins and sickness and disease. आमच्या पापांसाठी, रोगराईसाठी, आमच्या आजारांसाठी जे फटके तुझ्या पाठीवर तू खाल्लेस त्याबद्दल तुला धन्यवाद. Lord, प्रभू, right now, आता या वेळेला as we have partaken it in a worthy manner, योग्य रीतीनं आम्ही याचं सेवन केलेलं असल्यामुळे let the healing power enter everybody's body. आरोग्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या शरीरात जाऊ दे येशूच्या नावात. Receive the healing in Jesus' name. प्रत्येकाने येशूच्या नावात आपलं आरोग्य स्वीकारा. Receive the strength in Jesus' name. प्रत्येकाने येशूच्या नावात शक्ती स्वीकारा. Receive long life in Jesus' name. प्रत्येकाने येशूच्या नावात दीर्घायुष्य स्वीकारा. These three things I am asking, Lord. या 3 गोष्टी मी मागत आहे प्रभू. Strength for weakness, अशक्तपणात शक्ती, healing for sickness, आजारात आरोग्य and long life for those who are dying early. आणि मृत्यूच्या जागी दीर्घायुष्य. According to 1 Corinthians 11:30, 1 करीन 11:30 मध्ये जे तू लिहिलंयस त्याला धरून I claim it for my people who are watching us in Jesus' name. माझ्या लोकांसाठी मी हे मागतो जे आम्हाला ऑनलाईन बघतायत येशूच्या नावात, Receive it in Jesus' name. आणि त्यांच्यासाठी येशूच्या नावात मी स्वीकारतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I believe it is working like a spiritual vaccine for me. माझा विश्वास आहे, एक आध्यात्मिक लस जसं काम करते तसं हे काम करतंय. We receive it, Lord, आम्ही स्वीकारतो प्रभू in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup,
you proclaim the Lord's death till he comes. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you for the blood. धन्यवाद तुझ्या रक्तासाठी. Surely my people will overcome everything by the blood of the Lamb. नक्कीच माझी माणसं कोकराच्या रक्ताद्वारे सगळ्यावर मात करतील. As the Passover symbol, वलांडणाचं चिन्ह म्हणून where it shows जिथे हे दाखवलं जातं, the angel of death crossed over because of the blood. मृत्यूचा दूत घराबाहेर लागलेल्या रक्तामुळे ते घर पार करून गेला And because of the broken body, आणि मोडलेल्या शरीरामुळे. even so, Lord, तसंच प्रभू, as we will partake of this cup, जसं आम्ही या पेल्यातनं सेवन करू, let that overcoming power grip us all. मात करायचं सामर्थ्य आम्हाला सगळ्यांना जखडू दे And everyone will overcome. आणि प्रत्येक जण मात करेल. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen. आमेन. Now, drink it and then give it to your family. आता तुम्ही हे सेवन करा आणि आपल्या परिवाराला पण द्या. जे काही पेय तुम्ही घेतलं असेल ते. Thank you, Lord. धन्यवाद दे बापा. I believe you have taken it now in a worthy manner. माझा विश्वास आहे की तुम्ही योग्य रीतीने हे सेवन केलं असेल. Now just close your eyes. आता आपले डोळे बंद करा Receive the touch of God. आणि देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the blessing of God. देवाचे आशीर्वाद स्वीकारा. My God, माझ्या देवा, I pray for all my people who are watching us. मी प्रार्थना करतो Online. माझ्या या सर्व लोकांसाठी जे ऑनलाईन मला पाहतायत. These are all the members of Vineyard Workers Church. हे सगळे विज्ञान वर्कर्स चर्चचे सभासद आहेत. We are one family, Lord. आम्ही एक परिवार आहोत. We don't want to lose any one of them. आम्हाला कुणालाच गमवायचं नाहीये. We want all of them, Lord. आम्हाला ते सगळे शाबूत हवेत. Let your healing power enter everyone's body. in तुझं Jesus' आरोग्याचं name. सामर्थ्य प्रत्येकाच्या शरीरात येशूच्या नावात जाऊ दे. Let your strength flow into everyone's body in Jesus' तुझी name. शक्ती प्रत्येकाच्या शरीरात येशूच्या नावात जाऊ दे. Those who are in the hospital, heal them in जे Jesus' name. दवाखान्यात आहेत त्यांना येशूच्या नावात आरोग्य दे. Miraculously provide for them oxygen and bed and ventilators and all these things. चमत्कारिक रीतीनं त्यांना लागणारा सगळा पुरवठा कर. ऑक्सिजन म्हणा, बेड म्हणा, जे काही हवं असेल ते. Provide for them enough money, Lord. पुरेसा पैसा त्यांना पुरव. Let bread be on the table. भाकर त्यांच्या मेजावर Those असू who are दे. going through depression, I bind all those depressing spirit in Jesus' जे name. नैराश्यातनं जात आहेत त्यांच्यातनं ते सगळे नैराश्याचे आत्मे मी येशूच्या नावात बांधतो. Let the joy of the Lord become their strength. प्रभूचा आनंद त्यांची ताकद बनू दे And let them overcome everything. आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांना मात करता येऊ दे. Give them that confidence, त्यांना तो विश्वास दे, that hope, ती आशा that they will come out of this darkness. की या अंधारातनं ते बाहेर पडणार And आहेत we will see the light once again. आणि परत एकदा आम्हाला प्रकाश दिसणार आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please don't give up. कृपया हार मानू नका. Endure. चिकाटीनं राहा. Have faith. विश्वास ठेवा. We will come out of this season या काळातनं आपण बाहेर पडणार आहोत. because there is a time for everything. कारण प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. This time also will pass हाही काळ जाईल and good times will come. आणि चांगला काळ परत येईल. God bless you. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.